नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. आजचा हा जो व्हिडिओ आहे आरोग्य विभाग भरती 2026 बद्दल सगळ्यात मोठा अपडेट आहे. प्रतीक्षा यादी जी आहे ना तर ती संपलेली आहे आणि जाहिरात जी आहे तर जाहिरातीचा एक टप्पा जो आहे तर तो सुरू झालेला आहे. आकृतिबंध नावाचं कागद जे आहे ना तर ते मार्केटमध्ये आलेलं आहे. म्हणजे एक गुड वाइब, चांगली वाइब, एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ना तर ती इथून पुढे तुम्हाला आरोग्य विभागाच्या भरतीसाठी जी आहे अभ्यासाला जी आहे तर ती मार्गी लावून अशी एनर्जी तुम्हाला नक्कीच येणार आहे. न सदरील अपडेट काय आहे काय नाही हे सगळं मी दाखवतो. 2 GR मी आणलेले आहे तुमच्यासाठी. तर येस नाव आता तत्पूर्वी महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत तर तिथे MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच बहुउद्देशीय कामगार आणि आरोग्यसेवक या जाहिराती ज्या आहेत तर त्या येत आहेत. त्यासाठी आपली आरोग्यसेवक भरती जी आहे ची बॅच जी आहे तर ती आपण लाईव्ह केलेली आहे. तांत्रिक घटकासह आहे. 1999 ची प्राईस आहे. 12 महिन्यासाठी व्हॅलिडिटी आहे. ही बॅच तुम्हाला नगर परिषद देन आपलं जिल्हा परिषद जिथे आरोग्यसेवक आहे, देन आपलं आदिवासी विभागातलं मी तुम्हाला सांगितलं होतं ते एक आहे आणि महानगरपालिकेचं आहे आणि आरोग्य विभागात जे येणारं आरोग्यसेवक आहे सगळ्यांसाठी. जर तुम्ही 12वी पास असाल, ग्रॅज्युएशन सायन्समध्ये, तुम्ही नक्की या पदासाठी अप्लाय करू शकता. बॅच कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आपलं ई-स्वयंचं डेमो बघा आणि तिथं जाऊन तुम्ही कन्सिडर करू शकता. नाव आता बघूया हा जो GR आहे, ठीक आहे. हा एक GR म्हणण्यापेक्षा एक प्रसिद्धीपत्रक आहे असं जरी म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे 7 जानेवारीचं हे पत्रक आहे, ठीक आहे. 7 जानेवारीच्या या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. सहसंचालक आरोग्य सेवा हे यांना सगळ्यांना पाठवलेलं आहे. निवड सूचीच्या विधी ग्राह्यतेबाबत, ठीक आहे. विधी ग्राह्यता म्हणजे काय की बाबा आपण जी 2023-24 ची जी एक्झाम घेतली होती त्यामध्ये जे मुलं सिलेक्ट झाले होते त्यांची जी वेटिंग लिस्ट लावली होती तर ती वेटिंग लिस्ट आता काय होते, विधिग्राह्य होते, व्यपगत होते, म्हणजे ती काय होते, एक्सपायर होते. बघूया पुढं काय आहे. शासनाचे पत्र वगैरे ते त्यांनी ते लावलेलं आहे, ठीक आहे. वरील विषयांकित प्रकरणी सोबत जोडलेले शासनाचे संदर्भ क्रमांक 3च्या पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे, 16/11/2025 पर्यंत जी रिक्त झालेली पदं आहे त्यांच्या भरण्यासाठी निवड सूचीची विधिग्राह्यता 16/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता जी आहे तर देण्यात आलेली आहे. जो आपण भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाचा जो GR पाहिलेला आहे 2 डिसेंबरचा, तर त्यानुसार ही जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती 2 वर्षासाठी जी आहे तर ती वेटिंग लिस्ट लागू होती. म्हणजे या तारखेपर्यंत 16/2/2026 पर्यंत आज मी व्हिडिओ शूट करतोय. आज आहे 20 फेब्रुवारी, ठीक आहे. 20 फेब्रुवारी आहे. तर ही मुदतवाढ जी आहे ना तर ती फक्त कधीपर्यंत होती, 16/2/2000 पर्यंत होती. म्हणजे आता ही वेटिंग लिस्ट जी आहे तर ती काय झालेली आहे, एक्सपायर झालेली आहे. तरी शासनपत्रातील निर्देशानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल जो आहे तर तो सादर करावा, ठीक आहे. आता हा झाला एक पहिला अध्यादेश. आता जो दुसरा जो अध्यादेश आहे तर हा आहे कधीचा आहे, यावरती तारीख नाहीये यावरती, हा सांगतो, 23 तारखेचा आहे. 23/1/2026 हा अध्यादेश आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय, ठीक आहे, पुणे, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस. आपण ज्यावेळेस पत्र दाखवतो ना तर त्यामध्ये सगळे काही जे आहे कोणी कोणाला पाठवलं, आवक जावक नंबर, सही शिक्का वगैरे सगळं काही असतं. इथं काय लिहिलेलं आहे, अति तात्काळ, ठीक आहे ना. आता कार्यक्रम प्रमुख, आता जे NHMचे वगैरे जे प्रोग्राम असतात आरोग्य विभागाच्या अंडरमध्ये जेवढे पण केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रोजेक्ट चालतात, ठीक आहे, तर त्यांच्या सर्व प्रमुखांना काय लिहिलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे. 23/1/2026 आकृतिबंध नावाचं हे कागदपत्र मार्केटमध्ये आलेलं आहे. विषय काय आहे, आकृतिबंधासाठी पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत. कोणतीही भरतीच्या संदर्भात असं ऑफिशियल जर आकृतिबंध नावाचं कागदपत्र आलं, समजून घ्यायचं तिथून पुढे 5 ते 6 महिन्यामध्ये भरती 100% येणार आहे, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल जाहिरात आल्यानंतर तिथून पुढे 2 महिने तरी आपली 2 किंवा 3 महिने जे आहे तर ती परीक्षा होत असते, म्हणजे फॉर्म भरणं वगैरे त्यापासून. पण त्या अगोदरपासून आपल्याला 5 ते 6 महिने जे आहेत
तर ते अतिशय चांगले मिळतात. आकृतीबंध तयार होणं, वित्त विभागाची मान्यता, नंतर मग कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक, नंतर मग जाहिरात कंपन्या सिलेक्ट करणं, तर 5-6 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे तुम्ही आतापासून जरी सुरुवात केली तरी 6 ते 8 महिने 9 महिने जे आहे तर ते अप्रतिम लागू शकतात. पण इथं अति तात्काळ लिहिलं आहे म्हणून 6 पेक्षा जरी कमी झालं तरी आश्चर्यचकित होऊ नका. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, आकृतीबंधासाठी पदनिर्मितीचे शासन निर्णय. आकृतीबंधासाठी पदनिर्मिती करायची आहे तर त्याचा शासन निर्णय द्या. म्हणजे जे काही पद आपल्याला त्या आकृतीबंधात टाकायचे आहेत, तर नवीन अशी काही पदं आहेत ज्यांचे सेवा प्रवेश नियमने बनलेले, तर असे पद निर्मिती अगोदर होणार. त्याच्यासाठी GR काढावा लागतो. तो GR काढल्यानंतर त्या पदासाठी सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते बनवले जातील. ठीक आहे. नाव उपरोक्त विषयान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखत्रित असलेला सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून शासनात सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑलरेडी आकृतीबंध जो आहे तर तो शासनात सादर करण्यात आलेला आहे. पण सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटीची पूर्तता करण्याबाबत कळवलेले आहे. म्हणजे जे आकृतीबंध काढलेले आहेत तर त्यामध्ये भरपूर अशा त्रुटी आलेल्या आहेत. म्हणून त्रुटी काढलेल्यांसाठी सुधारित आकृतीबंध पुन्हा तयार करण्यात यावा यासाठीचं हे पत्र आहे. शासनाने आकृतीबंधाशी संबंधित आपल्या अखत्रित्यातील पदाचे पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत कळवले आहे. तुम्ही ज्या डिपार्टमेंटचे किंवा ज्या काय म्हणता येईल की ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही नवीन पदनिर्मिती करता आहात त्याचा शासन निर्णय जो आहे तर तो तुम्हाला जो आहे तर तो द्यावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतरच मग त्याचे सेवा प्रवेश नियम येणार आहे. त्यानुसार आपल्या अखत्रित्यातील पदांच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आजच आयुक्तालयाच्या या ईमेल ID वरती उपलब्ध करून देण्यात यावेत. म्हणजे पदांच्या पदनिर्मितीचे जे निर्णय आहेत तर ते या ईमेल ID वर द्यायचं सांगितलेलं आहे. आणि हा जो अध्यादेश आहे तर हा कधीचा आहे, 23/1/2026 आहे. म्हणजे आज जवळपास 23 दिवस झालेले आहे. 20 तारीख आहे, 23 नाही 27 दिवस झालेले आहे. यावरती भरपूर अशी अति तात्काळपणे जे आहे ना तर ती कारवाई झालेली असेल. यानंतरचं जे ऑफिशियल पत्रक येऊ शकतं ना तर कदाचित सुधारित आकृतीबंधाचं येऊ शकतं आपल्यासमोर. जर आलं तर मी ते नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येईन. आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनाला एक नवीन पालवी फुटलेली असेल आणि एक अभ्यास करायसाठी एक आपल्याकडे काही ना काहीतरी प्रखर असं कारण मिळालेलं आहे असं तुमच्या मनाला नक्कीच जाणवू शकतं. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.